काही लागले नाही. पण पुढे पुढे इंग्रज मात्र राजवटीने आमच्या राज्य हडपण्याच्या हेतूने दामोदर दाखवला. माझ्या पतीचे कर्ज फेडण्यासाठी मला दुसऱ्या किल्ला सोडावा लागला. पण मी मात्र हिंमत सोडली नाही. झाशी राजाचे रक्षण करण्यासाठी मी विरुद्ध युद्ध पुकारले. मी एक स्त्री आहे, मी एक महिला आहे, मी एक आई आहे, मी एक पत्नी आहे हे विसरून पुरुषाचा वेश परिधान करून लढाई करू लागले. आणि मैं झांसी की रानी प्रतिज्ञा करती हूँ, जब तक मेरे शरीर में रक्त है पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करूंगी. जब बेटी यूं खड़ी होती है तब विजय बड़ी होती है. जब बेटी यूं खड़ी होती है तब सम्मान बड़ी होती है. आणि माझ्या जीवनातल्या शेवटच्या लढाईचा दिवस आमच्या नावाने ते इंग्रज थरथर कापत होते. शेकडो सैनिक सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने मला जून 1858 या दिवशी इंग्रजांनी चारही बाजूने आम्ही युद्धामध्ये लढता लढता आमच्या सैनिकांची संख्या कमी होत होती. मग आम्हाला वाटलं माझी आपल्याकडे आहे. इंग्रज सैन्याचे कॅप्टन होते रोडिक्स ब्रिग्स. त्यांनी स्वतः आम्हाला लढताना पाहिलं होतं. आम्ही घोड्याचा लगाम दाताने दाबला होता, दोन्ही हाताने तलवार चालवत होतो. आमच्या एका सैन्याच्या मागे इंग्रजांची 2 सैन्य लढत होते. पण आता मात्र लढता लढता एका इंग्रज सैनिकाने आमच्या पोटात तलवार घातली. आम्ही मात्र सगळी ताकद लावून त्याला ठार केले. तेवढ्यात दुसऱ्या इंग्रज सैनिकाने आमच्या बंदुकीने वार केला. आमच्या हाताची तलवार खाली पडली. पण तेवढ्यात दुसऱ्या इंग्रज सैनिकाने आमच्यावर पळत वार केला. तो वार आमच्या डोक्यावर लागला. निघणारे रक्त डोळ्यात जाऊ लागले. आम्ही घोड्यावर उडी मारली. आमच्या सैन्यातल्या एका सैनिकाने मंदिराच्या बाहेर युद्ध सुरू होते. युद्धामध्ये लढता लढता आमच्या सैनिकाला गोळी लागली. तेव्हा मात्र इंग्रजांना वाटले झाशीची राणी आता जिवंत. पण तेवढ्यात एक इंग्रज अधिकारी म्हणाला, झाशीची राणी जिवंत आहे. आमच्या ओठून शब्द निघत होते, दामोदर दामोदर. थोड्याच वेळाने आमचा श्वास बंद झाला. आम्ही मात्र शेवटच्या श्वासापर्यंत इंग्रजांना लढा देत राहिलो. पुन्हा साथ प्रत्येकाच्या ओठी आवाज उठतो, जिसके शौर्य और पराक्रम से अंग्रेज संसद काफी थी, जिसने झांसी की मैदानों में अंग्रेजों को उखाड़ के फेंक दिया. एक दास्तां है एक ऐसी वीरांगना की जिसके चमकते तलवारों ने की 57 की क्रांति. एक कहानी है एक ऐसी योद्धा की जिसने मर्दानी की परिभाषा बनकर आजादी का पैगाम दिया. जब गुलामी और बढ़ते अत्याचारों के सामने घायल हो रही भारत की आत्मा, तब दोनों हाथों में तलवार लेके खड़ी हुई मणिकर्णिका दूर तिरंगी गबर रहती सबने कसम खाई थी. दूर तिरंगी गबर रहती सबने कसम खाई थी. चमक उठी 57 में वो तलवार उड़ाई थी, वो तलवार उड़ाई थी. दोनों हाथों में तलवार लेके लड़ने वाली वो एक रानी थी. दोनों हाथों में तलवार लेके लड़ने वाली वो एक रानी थी. इतिहास के पन्नों में चीख चीख के सुनाई हुई जिसकी वीरता की कहानी थी. अरे इतिहास के पन्नों में चीख चीख के सुनाई हुई जिसकी वीरता की कहानी थी. अरे वो तो मर्दानी झांसी वाली रानी थी. अरे वो तो मर्दानी झांसी वाली रानी थी.